अमरावती शहरात कडक लॉकडाऊन असताना मनपा बाजार परवाना विभाग सक्तीने कारवाई करीत असताना दिसून येत आहे। पूर्वी भागातील चपराशीपुरा, अरविंद चौक, गाडगेनगर, यशोदानगर, राजापेठ आदी भागात कोरोना टेस्ट मोहीमसह खुल्या दुकानदारावर कारवाई करून दंड देत आहे। यात आता लाखोचा महसूल शासनाने जमा केला आहे। मात्र हाच विभागसह पोलीस प्रशासन अमरावती शहरातील पश्चिम भागात पाहिजे तशी धडक मोहीम राबवण्यात दुर्लक्ष करीत असल्याचा सूर नागरिकातून दिसून येत आहे। इतवारा बाजारात पोलिसांनी लक्ष दिल्याने तोच भाजीपाला बाजार चक्क याच परिसरातील लालखडी परिसरात मोठ्या जोमाने भरत आहे। स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून आमच्या विदर्भ न्यूजच्या हाती लालखडी भाजी बाजारचे फुटेज प्राप्त झाले आहे। यावर मनपा धडक कारवाई का करीत नाही, या परिसर क्षेत्रात पोलिसांचे वाहन का फिरत नाही, अशाही चर्चेला आता शहरात उधाण आले आहे। एकीकडे सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांवर धडक कारवाई केली जात आहे, तर दुसरीकडे धडक कारवाई करण्यात दिरंगाई का, असा प्रश्न आता नागरिक विचारत आहे। या परिसरात काही राजकीय प्रतिनिधींचा आशीर्वाद असल्याने विशेष धडक मोहीम राबवण्याकडे मुद्दामून दुर्लक्ष करीत आहे, अशी जनसामान्य नागरिकात चर्चाही दिसून येत आहे। एकीकडे कठोर कारवाई तर दुसरीकडे आश्रयाचा प्रकार का घडत आहे। 12 मे बुधवारी मनपाने गवडीपुरात मटण दुकानासह किराणा दुकानावर धडक कारवाई करून दुकाने सील करण्यात आली। अशी कारवाई करण्यात मनपाला आतापर्यंत जाग का आली नाही आणि त्याच्या सोबतच कोल्हापुरी गेट, नागपुरी गेट पोलीस सुद्धा कारवाई करीत नाही, असा प्रश्नही आता निर्माण होत आहे। विदर्भ न्यूजच्या माध्यमातून अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवालजी, पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंग मॅडम, मनपा आयुक्त प्रशांत रोढेजी, मनपा महापौर चेतन गावंडेजी, आपण खरंच या बाबींकडे लक्ष देऊन धडक कारवाई करण्याचे आदेश द्याल का? थातुरमातुर कारवाई तसेच दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी कर्मचारीवर कारवाई कराल का, असा थेट प्रश्न आपणास विचारण्यात येत आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।